सध्या जगभरामध्ये सोशल मीडियाची धूम आहे। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सोशल मीडिया वापरण्याची सवय जडत चालली आहे। पण लहान मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर किंवा सोशल मीडिया वापरणं हे प्रमाण वाढत चाललंय आणि चिंतेचा विषय आहे। आता याबाबत ऑस्ट्रेलिया सरकारने लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलले। 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर संपूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली आहे। पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी याबाबत माहिती सांगितली। हा निर्णय मुलांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या विकासाचं संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं। हा नवीन कायदा डिसेंबर 2025 पासून ऑस्ट्रेलियामध्ये देशभरात लागू होणार। या कायद्यानुसार 16 वर्षाच्या आधीचे मुलं हे सोशल मीडिया वापरणं त्यांच्यासाठी बेकायदेशीर असेल। त्यामुळे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षाखालील मुलांना अकाउंट वापरणं किंवा नव्यानं अकाउंट उघडणं हे कायद्याचा भंग मानला जाईल। सरकारच्या मते हा कायदा इंटरनेटवरील वाढत्या धोका, सायबर बुलिंग आणि डिजिटल व्यसनापासून मुलांना वाचवण्यासाठी करण्यात आलेला आहे। कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर आता हा कायदा लागू असेल आणि तिथे बंदी असेल तर नव्या नियमानुसार फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब, रेडिट, किक आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जे तिथे ऑस्ट्रेलियामध्ये वापरले जातात त्याच्यावर बंदी असेल। या कंपन्यांना वय ओळखण्यासाठी मजबूत तंत्रज्ञान लागू करणं बंधनकारक असेल। जर 16 वर्षाखालील यूजर या प्लॅटफॉर्मवर आढळला तर थेट कायद्याचं उल्लंघन समजलं जाईल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतामध्ये याबाबत काय नियम आहे? तर भारतात बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक झालं, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, ट्विटर, एक्स इत्यादी जर तुम्हाला वापरायचं असेल तर किमान वय 13 वर्ष असणं आवश्यक आहे। ही अट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 आणि COPPA म्हणजे चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकाच्या अनुरूप आहे। सोबतच पालकांची परवानगी, जर वापरकर्ता 18 वर्षाखालील असेल तर काही प्लॅटफॉर्म्सवर पालकांची किंवा संरक्षकाची परवानगी घेण्याची मागणी ते करू शकतात। उदाहरणार्थ नवीन डिजिटल नियमानुसार भारत सरकार ही अट अधिक कडक करण्याचा विचारही करत आहे। आता अयोग्य सामग्री किंवा गैरवापरावर देखील भारतात बंदी आहे। भारतीय IT ॲक्ट 2000 आणि IT रूल्स 2021 नुसार कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषपूर्ण भाषण म्हणजेच हेट स्पीच, खोटी माहिती म्हणजेच फेक न्यूज आणि अश्लील सामग्री म्हणजे ऑफेन्सिव्ह कंटेंट हे इतरांना धमकावणे, अपमानजनक पोस्ट टाकणे कायदेशीर गुन्हा मानला जातो। सोशल मीडिया वापरण्याबाबत काही नियम तुम्हाला सुचवायचे असतील तर ते कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुम्ही सुचवा। आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।